सर्वत्र नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे। आई दुर्गा देवीची आरती करून तिचे पूजनही केले जात आहे। अशा उत्सवात 9 दिवस सर्वत्र धार्मिकतेचे दिवस दिसून येत आहे। देवीचे वेगवेगळे रूपात दर्शनही मिळत असते। सर्वांना सुखी समृद्धी करण्यासाठी आई लक्ष्मी, विनाशाचा नाश करणारी आई काली, शिक्षणाची देवता असणारी आई सरस्वती अशा अनेक रूपात आई प्रकट होत असते। मात्र आधुनिक युगात स्त्री असणाऱ्या एका आईवर, एका सुनेवर, तर त्याच एका सासूवर अन्याय होत असतानाही आपण उघड्या डोळ्यांनी पाहत आहोत। स्त्री आणि मुलं या एकेकाळी राहणाऱ्या स्त्रीनेही आता शिक्षणाच्या माध्यमातून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे। ती म्हणजे भारताच्या प्रथम राष्ट्रपती प्रतिभा पाटील, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, तर महिला अधिकारी किरण बेदी असे अनेक नाव आपल्याला प्रामुख्याने घेता येईल। आजच्या युगात स्त्रीने सुद्धा सर्व क्षेत्रात आपले नाव उच्चांकस्थानी आणले आहे। अशाच नवरात्र उत्सव दरम्यान एका कर्तृत्ववान यशस्वी स्त्रीची अमरावती शहरातील यशोगाथा। दर्शकांनो, दुर्गोत्सव आणि नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असताना विदर्भ न्यूजच्या चॅनलच्या माध्यमातून एका महिला शक्तीचा एक उद्धार म्हणून त्यांची एक आत्मकथा आणि त्यांचं ध्येय प्राथमिक शिक्षिका दीपाली बाभुळकर नावाच्या या शिक्षिकेने अगदी न बोलणाऱ्या बाहुल्यांना बोलकं करून समाजाला छान त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। असाच कार्यक्रम अशाच महिलाचा शक्तीचा आदर करण्याकरिता विदर्भ न्यूज प्रत्येक विभागात जाण्याचा प्रयत्न करीत आहे। कॅमेरामॅन प्रदीप इंगोरेसह मी अजय शृंगारे, पाहत रहा विदर्भ न्यूज चॅनल अमरावती। विदर्भ न्यूज आपल्यासमोर एका स्त्रीच्या यशस्वी जीवनाचा वृत्तांत सादर करीत आहे। अमरावती शहरातील लक्ष्मीनगर येथील एका रेडिओ कारागिराच्या घरी जन्म घेतलेली कुमारी दीपाली दिलीप बाभुळकर। दीपालीने प्राथमिक शिक्षण ते D.Ed पर्यंतचे शिक्षण अमरावतीतच घेतले। नोकरी करण्यासाठी त्यांनी धावपळ करून एका जिल्हा परिषदच्या प्राथमिक शिक्षिकाही झाल्या। ग्रामीण क्षेत्रात शिक्षणाचे महत्त्व नसल्याने शाळेत विद्यार्थीची उपस्थिती कमी असल्यामुळे ती कशी भरून निघेल या चिंतेने दीपाली अनेक दिवस त्रस्त होत्या। शेवटी एका शिक्षकांना बाहुलीच्या खेळाची आवड असताना त्याच्या माध्यमातून बाहुलीचा खेळ दीपाली शिकल्या आणि मग काय तर आपल्याच शाळेत मुक्या बाहुल्यांना बोलकं करून खेळ सुरू केला। मी दीपाली दिलीप बाभुळकर, अमरावती। विदर्भातील एकमेव बाहुली नाट्य कलाकार म्हणून मला आपणासमोर येताना खूप आनंद होतो आहे। विदर्भ न्यूज चॅनलने ही संधी मला दिली आहे। खऱ्या अर्थाने नवरात्रीचा उत्सव आपण जो साजरा करतोय, पण महिलांनो एक लक्षात घ्या, आपल्या मुलीचं संरक्षण, आपल्या स्वतःचं संरक्षण हे सुद्धा आपलंच कर्तव्य नाही का? मग या बाहुल्यांच्या माध्यमातून हे जनजागरण करण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करते आहे। आपण माझ्यासोबत नक्कीच असणार आहात, कारण आजपर्यंत आपण मला ही साथ दिलेली आहे। चला तर मग या बाहुली नाट्यातून जाणून घेऊया की आपण स्वतःला सुरक्षित कसं ठेवू शकतो। काय चिंगी, तयार आहेस ना? काय चिंगी, आज तर मस्त नवीन नवीन फ्रॉक घालून मटकतेस। मटकतेस कोणाला म्हणते? स्वतःकडे बघ कसा गजरा लावलाय। अरे हो हो हो, मी गजरा लावलाय कारण मला तो आवडतो। मलाही आवडतो, मला नाही लावून दिलास। हो, पण हे लक्षात ठेव, दिसण्यापेक्षा असणं केव्हाही महत्वाचं। हे तर तू मला नेहमीच सांगतेस। ऐका ग मुलींनो, नुसता फेअर अँड ग्लो लावल्याने ग्लो येत नसतो, त्यासाठी मेहनतही करावी लागते, माझ्या दीपाली सारखी। ओहो, किती ग छान चिंगी, तू माझं कौतुक केलंस। कौतुक करावंच लागेल, विदर्भातील एकमेव महिला कलाकार आहेस तू आणि राष्ट्रीय स्तरावर स्वतःचं नावही मिळवलंय। अरे हो हो हो, पण बघ आपल्या छोट्या मैत्रिणींना तू काय सांगशील? ही बघा, कोणाही अनोळखी माणसाजवळून कधीही चॉकलेट इतर वस्तू घ्यायच्या नाही। आपले आई बाबा आपल्यासाठी खूप मेहनत करतात, ती मेहनत वाया घालवायची नाही। हो की नाही ग दीपा? अगं हो हो हो, बरोबर सांगतेस। बघा, छोट्या छोट्या गोष्टींचं आमिष दाखवून काही लोक आपल्या छोट्या बाळांचा छळ करतात। यात फक्त मुलीच नसतात तर मुलं सुद्धा असू शकतात, म्हणून नाही म्हणायला शिका। कोणी आपल्याला त्रास देत असेल तर 1098 या चाइल्ड हेल्पलाईनला मदत मागायला विसरू नका आणि लाजू तर अजिबात नका, कारण विनामूल्य हेल्पलाईन आपल्याला मदत करत असते। आणि म्हणून स्वतःही सुरक्षित राहा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा। हो 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 हो, 1098 विसरू नका। 10-0-8-9-8 म्हणायचं बेटा,
हां 10, 9, 8 विसरू नका. ओके, चला सुरक्षित राहा, स्वतःला सुरक्षित ठेवा आणि इतरांनाही सुरक्षित ठेवा. धन्यवाद. हा खेळ पाहण्यासाठी शाळेतून गैरहजर असलेले विद्यार्थी शाळेत येऊन पटसंख्याही वाढून आली आणि याच ध्येयाने शेवटी दीपालीने नवनवीन बाहुल्यांचा खेळ दाखविण्याला सुरुवात केली. घरी असलेल्या वेगवेगळ्या कपड्यातून नवनवीन बाहुल्या स्वतःच तयार करून दुनिया बोलक्या बाहुल्याची या कार्यक्रमातून ठिकठिकाणी दीपाली बाबुळकर या शिक्षिकेने आतापर्यंत या बाहुलीच्या माध्यमातून विज्ञान प्रदर्शनातही सहभाग घेतला आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळमध्ये ग्लोबल कन्फर्म्समध्ये 28 देशाच्या प्रतिनिधीसमोर दीपालीने आरोग्य शिक्षणवर बाहुल्यांचा खेळ सादर केला. वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी बाहुली नाट्य सादर शिक्षणवारी उपक्रमातून 50,000 शिक्षकांना बाहुली नाट्य प्रशिक्षण, स्त्री पुरुष समानता, पर्यावरण संरक्षण, व्यसनमुक्ती, शिक्षणाचे महत्त्व, स्वच्छता अभियान, बाल लैंगिक अत्याचार अशा अनेक विषयावर जनजागृती करण्याचे कार्यक्रम सादर केले. त्यांच्या या अनोख्या कार्यक्रमामधून दीपाली बाबुळकर या विदर्भातील एकमेव महिला बाहुली नाट्य कलाकार आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी सहभाग घेऊन त्यांना इनोव्हेटिव्ह टीचर अवॉर्ड, महिला दिनी त्यांना कर्तृत्ववान स्त्री शक्ती पुरस्कार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार, उत्कृष्ट नाट्यकर्मी पुरस्कार, सर फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार अशा अनेक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आजच्या स्त्रीने खचून न जाता स्वतःच्या कर्तृत्वाने सामोरे जावे असा मंत्र सर्व स्त्रियांना दीपाली देत आहे. अशा या कर्तृत्ववान आदर्श शिक्षिका, एका आईला एक नाट्य कलाकार दीपाली बाबुळकर या यशस्वी महिलेला विदर्भ न्यूज परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा. दर्शकांनो, संपूर्ण भारतामध्ये नवरात्र उत्सवाला मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला जातो आहे. नवरात्र म्हणजे स्त्री जन्माची कहाणी म्हणून माता देवींचा आशीर्वाद घेण्याकरता हजारो महिला देवीसमोर नतमस्तक होतात. मात्र या देवीच्या स्वरूपामध्ये अमरावती जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षिकेने एक प्रेरणा घेऊन मुख्य बाहुल्यांना बोलकं करून मोठा संदेश या अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण भारतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महिलेपर्यंत आपण पोहोचलेला आहे. अमरावती शहरातील लक्ष्मीनगर या परिसरामधील एका प्राथमिक शिक्षिकेने मोठी ओढ तयार करून अनेक नागरिकांना, महिलांना आणि लहान विद्यार्थ्यांना सुद्धा एक छान संदेश देण्याचा प्रयत्न केला. या ओळखूया आपण, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल आपण? नमस्कार. खऱ्या अर्थाने या नवरात्रामध्ये 9 दिवसांचा जागर करण्याचं मी ठरवलं. आपण बघता आहात की नवरात्रामध्ये आपण देवीची पूजा करतो, पण खऱ्या अर्थाने आपण जिला देवी मानायला पाहिजे ती म्हणजे एक स्त्री, एक मुलगी. पण आपण बघतोय की रोजच्या वर्तमानपत्रामध्ये अत्याचाराच्या बातम्या येतात. त्यामध्ये 3 वर्षाची मुलगी, 4 वर्षाची मुलगी आपल्याला पाहायला मिळते. आणि या खेळाच्या माध्यमातून मी मुलांना आणि पालकांना हे सांगते की जर असा अत्याचार, असा अन्याय आपल्या मुलांवर होत असेल, कुणी त्यांना आमिष दाखवत असेल, तर त्यांना नाही म्हणायला आपण शिकवलं पाहिजे. एक पालक म्हणून मनामध्ये संकोच असतो की मी माझ्या मुलांना हे गुड टच, बॅड टच कसं सांगायचं, का सांगायचं, कोणत्या वयात सांगायचं. पण एक प्राथमिक शिक्षिका म्हणून ही माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी स्वीकारली. आणि या बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मी शाळापर्यंत, गावागावापर्यंत नव्हे तर शहरापर्यंतच नव्हे तर पूर्ण राष्ट्रभर हा संदेश देते आहे की मुलींना फक्त वाचवणं गरजेचं नाही, तर त्यांना तेवढं सुरक्षित ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणून बाहुली नाट्याच्या माध्यमातून 10, 9, 8 हा नंबर जो आहे तो मी आजपर्यंत लाखो बालकांपर्यंत पोहोचवला आहे. 300 पेक्षा जास्त शाळांमध्ये कार्यक्रम केलेले आहेत. एवढंच नव्हे तर या बाहुली नाट्याच्या माध्यमातून व्यसनमुक्ती आहे, पर्यावरण आहे, या सगळ्या बाबी मला सांगता येतात. मुलींचं शिक्षण आहे, शिक्षणाचं महत्त्व आहे, या सगळ्यांवर ह्या बाहुल्यांच्या माध्यमातून मला जागर घडवता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो की आता ग्रामीण भागामध्ये महिलांना अजूनही बाहेर काही ठिकाणी शौचालयाला जावं लागतं. खरं तर ही माणसांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणून शौचालयाचं महत्त्व काय आहे ते मी या माझ्या खेळाच्या माध्यमातून सर्व महिलांपर्यंत आणि पालकांपर्यंत माध्यमातून पोचवत असते. मला असं वाटतं की प्रत्येक पालकाने आपल्या मुलीला सक्षम बनवणं आज गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो की मुलीला पराठा शिकवायला पाहिजे, तसं मुलीला कराटेही शिकवायला पाहिजे. कारण स्वतःचं संरक्षण जेव्हा करायचं आहे, स्वतःच्या भावना योग्य शब्दात सांगायच्या आहे, तर त्या भावना कशा सांगायच्या हेही समजलं पाहिजे. म्हणून मुलीला प्रत्येक वेळेस न दाबून ठेवता, जसं मला माझ्या वडिलांनी घडवलं, माझे भाऊ मला सहकार्य करतात, तसं प्रत्येक पालकाने केलं पाहिजे. आणि मुलीला प्रत्येक वेळेस उत्साहाने समोर जाण्यासाठी संधी दिली पाहिजे. मला असं वाटतं या नवरात्रामध्ये याच्यापेक्षा मोठा संदेश कोणता नसेल. माझे वडील दिलीप बाबुळकर यांनी मला प्रत्येक क्षणी
प्रोत्साहन दिलं आणि म्हणून आज मी विदर्भातील एकमेव बाहुली नाट्य कलाकार म्हणून मोठ्या अभिमानाने मिरवते आहे। ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण करत राहिलो तर ह्या सगळ्यांपर्यंत नक्कीच पोहोचणार। माझा फक्त एवढाच संदेश आहे की कोणतीही कला ही छोटी नसते, कला ही प्रत्येक वेळेस मोठी असते। तिला आपण पुढाकार घेऊन जर काही करत असू तर त्याला साथ देणारे लोकसुद्धा तेवढ्याच उत्साहाने समोर येतात, जसं आज विदर्भ चॅनल या ठिकाणी करत आहे। तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, कारण ही माझी कला ही 64 कलांपैकी एक आहे। आज ही मृतप्राय होते आहे, कारण ही कला सादर करायला कोणी तयार होत नाही, कारण यातनं काही जास्त मानधन जे आहे ते आपल्याला मिळत नाही। पण मला मानधनाची पण अपेक्षा नाही, पण ही कला जिवंत राहावी यासाठी मी शेवटपर्यंत नक्कीच प्रयत्न करीन। आणि माझ्या या बाहुल्या ज्या आहेत या विविध प्रकारच्या आज माझ्याजवळ आहेत, टॉकिंग डॉल्स आहेत, ग्लो पपेट्स आहेत, स्ट्रिंग पपेट आहेत, या सगळ्या पद्धतीच्या बाहुल्या ज्या आहेत मी हाताळण्याचा प्रयत्न करते आणि यशस्वी होऊन या क्षेत्रामध्ये काम करण्याची, भरारी घेण्याची माझी आणखी इच्छा आहे। आता सध्या मी नॅशनल लेवलपर्यंत पोहोचली, पण लवकरच राज्याच्या बाहेर, राष्ट्राच्या बाहेर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मी आपल्या बोलक्या बाहुल्यांना घेऊन जाऊन अमरावतीचं नाव नक्कीच रोशन करेन याची मला खात्री आहे। धन्यवाद। एक प्रश्न करतोय की गुजरातचा, राजस्थानचा हा खेळ बाहुल्यांचा खेळ समोर होतो आणि महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामधून आपण सुरुवात केलेली आहे। एकीकडे चूल आणि मूल आणि अमरावतीसह जिल्हा आणि भारतामध्ये सुद्धा महिलांवर अत्याचाराचे प्रमाण, बाल लैंगिक अत्याचाराचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे। काय संदेश देऊ इच्छित आपण महिलांना? मी महिलांना हाच संदेश देऊ इच्छिते की महिलेला कधीच कमी लेखायला नाही पाहिजे। आज आपण समाजात पाहतो की एक जण काही चांगलं काम करायला गेलं की लगेच तिला नावं ठेवायला बाया तयार असतात, पण ती तेवढं तरी करते आहे ह्याचं कौतुक व्हायला पाहिजे। आणि म्हणून स्त्रीने स्त्रीची शत्रू होण्यापेक्षा स्त्रीने स्त्रीची मैत्रीण होणं आज गरजेचं आहे। एक मुलगी, आज मला मुलगी नाही, मला एक मुलगाच आहे, पण मी सगळ्या मुली माझ्या मुली समजून त्यांना हा संदेश पोहोचवण्याचं काम करते। लाखो बालकांपर्यंत आज मी पोहोचले, कारण फक्त मुलींवरच अत्याचार होतात नाही तर मुलांवर सुद्धा अत्याचार होतात आणि ते थांबवणं एक आपलं कर्तव्य आहे। तर मी महिलांना हे सांगीन की आज आपल्या मुलीला आपण जसं स्वयंपाकात लक्ष द्या म्हणून सांगता, त्याच पद्धतीने कुणी जर तिला त्रास देत असेल तर हिमतीने नाही म्हणायला शिकलं पाहिजे। हे आपण आपल्या मुलींना शिकवणं गरजेचं आहे, कारण स्वसंरक्षण आणि आत्मसन्मान जपणं ही जोपर्यंत स्त्री शिकणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की या देशाचं जे भविष्य आहे ते आपण घडवण्यासाठी पुढे जाणार नाही। आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने प्रत्येक स्त्रीचा सन्मान राखणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।